गोंडगोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी 85च्या GR मध्ये दुरुस्ती करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोवारींच्या बैठकीमध्ये हा एकमताने निर्णय घेण्यात आलाय। उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करणार आहे। गोवारींना आदिवासींचे लाभ मिळावेत यासाठी 26 जानेवारीपासून आंदोलन करण्यात आले होते आणि 5 फेब्रुवारीला संविधान चौकात गोंडगोवारी आंदोलकांनी सुमारे 7 ते 8 तास रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। आपण अधिकचे अपडेट्स घेऊ। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, किती महत्त्वपूर्ण होतं हे दुरुस्ती करणं? दीपक, मुळात गोंडगोवारी जे आहेत त्यांना 1985 ची पूर्वी आरक्षणाचा लाभ मिळत होता, मात्र 1985 ला शासनाने एक GR काढलेला होता आणि त्यानंतरच त्यांच्या आरक्षण संदर्भातल्या सवलती जे आहेत ते बंद झालेल्या होत्या आणि त्यामुळे तेव्हापासून गोंडगोवारी समाजाचं सातत्याने आंदोलन सुरू आहे। काल जी बैठक मुंबईमध्ये पार पडली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोंडगोवारी संवैधानिक हक्क समिती जी आहे त्यांच्या शिष्टमंडळामध्ये ही बैठक पार पडली आणि 1985 चा GR दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि तो GR दुरुस्त करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वामध्ये एक खास समिती जी आहे ते स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे। ही समिती 3 महिन्यांमध्ये शासनाला अहवाल देणार आहे आणि त्यात अहवाल आल्यानंतर मग पुढची पावलं जी आहे ते GR दुरुस्ती संदर्भात शासनाच्या वतीने उचलण्यात येईल असं ठरलेलं आहे। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना गोंडगोवारी समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी म्हणून प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांना आदिवासींच्या सर्व शैक्षणिक आणि जे काही विद्यार्थ्यांसाठीचे सवलती असतात ते उपलब्ध केल्या जातील असं पण शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे दाट शक्यता आहे की आता गोंडगोवारी समाजाचा जे आंदोलक जे नागपुरात गेले अनेक दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेले त्यांचा समाधान होईल आणि काहीतरी तोडगा आंदोलनाच्या संदर्भातला आज किंवा उद्यामध्ये निघू शकेल। दीपक, रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।